नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भारताची राजधानी दिल्लीवर स्वारी केली आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जे सरकार होते त्या सरकारला चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमचा पाठिंबा होता। किंबहुना त्या पाठिंबाच्या बळावरच ते सरकार चालले होते। पण चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्या इतक्या वाढल्या की अखेर तत्कालीन मंत्री प्रमोद महाजन यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाही असे सांगावे लागले। कारण त्या मागण्या मान्य केल्या असत्या तर केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील फार मोठी रक्कम त्यांनाच द्यावी लागली असती असे महाजन तेव्हा म्हणाले होते। त्यांनी नकार देतात चंद्राबाबूंनी आपले चंद्राचे शीतल रूप सोडून सूर्यार्थी प्रखरता दाखवली आणि सरळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला। त्याचबरोबर केवळ एका मताने तेव्हाचे वाजपेयी सरकार पडले होते। हा इतिहास वारंवार उगाळण्याचे कारण नाही। तेव्हा चंद्राबाबू नायडू दिल्लीत येत आहेत म्हटल्यावर सरकार थरथर कापत होते। आता चंद्राबाबू आणि नितीश कुमार या दोन कुबड्यांच्या आधारे सध्याचे सरकार चालले आहे। काल चंद्राबाबू नायडू दिल्लीत दाखल झाले। त्यांच्या सध्याच्या दोन महत्त्वाच्या मागण्यांपैकी पहिली मागणी पोलावरम प्रकल्पाची आहे। या पोलावरम प्रकल्पाद्वारे आंध्र प्रदेशला भरपूर पाणी मिळणार आहे। हा प्रकल्प 2019 सालातच पूर्ण होणार होता, पण नेहमीच्या प्रथेप्रमाणे तो लांबत गेला। आता त्या प्रकल्पासाठी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने 15-16 हजार कोटी रुपये हवे। त्यानंतर त्यांच्या स्वप्नातील इंद्रपुरी अमरावती म्हणजेच आंध्र प्रदेशची राजधानी त्यांना नव्याने बनवायची आहे, ज्याचा खर्च जवळजवळ 21,000 कोटी रुपये आहे। माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी तो प्रकल्प तसाच सोडून दिला होता, कारण जगन रेड्डी यांच्या भरोशावर मोदी सरकार नव्हते आणि अमरावती राजधानी ऐवजी त्यांनी 3 शहरात राजधान्या करण्याचे ठरवले होते। आता जगन गेले आणि चंद्र आले। या प्रकल्पासाठीही चंद्राबाबू नायडूंना तातडीने 15,000 कोटी रुपये हवे आहे। त्यानंतर क्रमाक्रमाने केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला आणखी 50,000 कोटी द्यावे अशी ही मागणी केली आहे। तिसरी बाब म्हणजे देशातील सर्वात जास्त कर्ज हे आंध्र प्रदेश राज्यावर आहे। त्यांच्यावर 13,000 कोटींचे कर्ज आहे। या कर्जावरही त्यांना सवलत हवी आहे। याशिवाय इतर अनेक योजनांसाठी त्यांना पैसा हवा आहे। थोडक्यात प्रमोद महाजन यांनी म्हटले होते त्याप्रमाणे भारत सरकारने आपल्याकडे असलेला निधी फक्त आणि फक्त आंध्र प्रदेशलाच द्यावा असा चंद्राबाबू नायडूंचा विचार दिसतो। आताच्या परिस्थितीत चंद्राबाबू यांना दुखावले आणि चंद्राबाबूंच्या ना सोबत नितीश कुमार यांची नी आली तर या सरकारला नानी याद येऊ शकते। आपले पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी असे सरकार कधीच बनवले नव्हते। अगदी परवापर्यंत मोदी म्हणतील ती पूर्व दिशा होती। 2002 पासून 2014 पर्यंत गुजरातमध्ये एकाधिकारशाही आणि त्यानंतर अगदी कालपर्यंत केंद्रात सर्वाधिकारशाही अशी परिस्थिती होती। मात्र सध्याच्या स्थितीत चंद्राबाबूंच्या दिल्ली स्वारीचा मुकाबला कसा करावा हे पंतप्रधान चंद्रगुप्त आणि गृहमंत्री चाणक्य यांना बहुधा समजेनासे झाले असावे। एकूणच धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी परिस्थिती आहे। नायडू यांनी सरकारमध्ये महत्वाची खाती मागितली नाहीत। अत्यंत महत्वाच्या असलेल्या लोकसभेच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडले, पण आता त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे। नितीश कुमार यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा यांच्या बरोबर बिहारची निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। वैभवशाली दिवस पाहिलेल्या दिल्ली दरबाराला 2 राज्यांच्या या मुख्यमंत्र्यांनी आता पार जेरीस आणलेले दिसतंय। आजच्या घडीला भारत सरकारवर 2 लाख कोटी डॉलर पेक्षा जास्त कर्ज आहे। हे कर्ज गेल्या 10 वर्षात 5 पट वाढले आहे। देशातील सध्याच्या उत्पन्नाचे आकडे पाहिल्यावर या 2 राज्यांच्या मागण्यांची पूर्तता कशी करावी हा सध्याच्या सरकार समोरील मोठा प्रश्न आहे। ऑपरेशन लोटसचा हातखंडा प्रयोग करून निदान 32 खासदार भाजपमध्ये सामील करता येत नाहीत, तोपर्यंत ना म्हणजे नायडू आणि नी म्हणजे नितीश कुमार यांनाच चुचकारत राहणे गरजेचे आहे। सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाचे आमदार भाजपमध्ये विलीन व्हायला तयार नाही। नितीश कुमार आणि नायडू या दोघांचे 2 पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर हे दोन्ही पक्ष सरकार पाडू शकतात, म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी एकूण परिस्थिती आहे। आपल्या 2 दिवसांच्या भेटीत आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 10 महत्वाच्या खात्याचे मंत्री आणि पंतप्रधान यांना भेटून आपल्या मागण्यांचे पुंजके दिले होते। या निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांना भेटायला पंतप्रधान रात्री 11 नंतरची वेळ देत असत। ही भेट सुद्धा काही मिनिटातच संपत असे। आता मात्र चंद्राबाबू नायडू व्हीव्हीआयपी झाले आहेत। अशा एकूण वातावरणात आणि संसदेत चाललेल्या गदारोळात या सरकारच्या धोरणांना किंगकर्तव्य विमूढ करण्याचे कार्य हे 2 महाभाग करीत आहेत की काय असा प्रश्न पडतो आहे। एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीला एका कर्जबाजारी राज्याचा मुख्यमंत्री कसा नाचवू शकतो याचे दर्शन संपूर्ण देशाला आता होत आहे।
चंद्राबाबू नेहमीच आपल्या मागण्यांवर ठाम असतात. जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा ते आपल्या गरजेची आणि पाठिंब्याची पूर्ण किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाही. हा त्यांचा लौकिक आहे. आता त्यांच्या खिशात काय कोंबले जाते, किती आश्वासने दिली जातात, हेच आपल्याला भविष्यकाळात पाहायचे आहे. एकूणच या दोन मुख्यमंत्र्यांच्या नव्या अवतारामुळे पुढील काळात कोणकोणते नवे प्रश्न निर्माण होतात हे निव्वळ बघत राहणे एवढेच आपल्या हाती आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.